त्यांनी कसलाही दुसरा विचार न करता आपल्या मुलीचा विचार केला. आणि त्यांचा भाऊ, ते तर कार्तिकरावांचे कॉपीच आहेत. स्वभावात आणि देखणीत अगदी कार्तिकरावांसारखेच आहेत. मला नाही वाटत की आपलं काही चुकत आहे. माझी सई सुखात राहावी एवढंच वाटतं ग मला. आणि ती जर अशीच राहिली तर मी सुखाने नाही ग मरू शकणार. मी सुखाने नाही मरू शकणार. राजेशराव रडत रडत म्हणाले, अहो शांत व्हा. तुम्ही घेतलेला निर्णय योग्यच आहे. आपण समजावू तिला. मला खात्री आहे ऐकेल ती आपलं. आई म्हणाली. सईचा नाश्ता झाला होता. ती रूममधून किचनमध्ये प्लेट ठेवायला जाताना तिने हे सगळं ऐकलं होतं. मात्र याकडे तिच्या आईबाबांचं लक्ष नव्हतं. तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. आता पुढे. ती पुन्हा तिच्या रूममध्ये येऊन बसली. तिच्यासोबत हे काय घडतंय हे तिलाच कळत नव्हतं. आधी लग्न जमलं. जन्मभराचा साथीदार म्हणून त्याच्यावर प्रेम केलं आणि ऐन लग्नाच्या दिवशी तो कायमचा सोडून गेला. त्यातून सावरत नाही तर आता पुन्हा लग्न, आणि तेही त्याच्याच भावासोबत. नियतीने काय हा डाव मांडला आहे माझ्या आयुष्यात. मी काय असं पाप केलंय की ज्याची मला ही शिक्षा मिळत आहे. काय करू मी आता, काय करू. सई मनातल्या मनात बोलत रडत होती. तेवढ्यात तिला रूममध्ये आईबाबा येण्याचा भास झाला. तिने लगेच तिचे अश्रू पुसले आणि काहीही न झाल्यासारखं दाखवत ती मागे वळली. आईबाबा तुम्ही तिथे का उभे आहात? या ना. मी नाश्ता संपवला की नाही ते पाहायला आलात ना. हे बघा पूर्ण संपवला हं. सई हसत म्हणाली. आई तिच्या जवळ आली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. बेटा सई, आम्हाला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे. आई म्हणाली. हो बोला ना. सई म्हणाली. तिला माहिती होतंच की ते काय बोलणार आहेत, पण त्यावर काय उत्तर द्यावं हे मात्र तिला माहिती नव्हतं. सई, आम्ही तुझ्याबद्दल एक निर्णय घेतलाय. बाबा म्हणाले. निर्णय कोणता हे तिला माहिती होतं, पण चेहऱ्यावर काहीही न दाखवता ती म्हणाली, निर्णय? कसला निर्णय? तसे बाबा तिच्याजवळ येऊन बसले. तिच्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले, सई बाळा, आयुष्यात अशाही काही गोष्टी घडतात की ज्या नको घडायला असतात, पण नियतीपुढे माणसाचं काहीही एक चालत नाही. माणसाला ते मान्य करावंच लागतं, भलेही त्याचा त्याला कितीही त्रास हो. नियती जे घडवून आणायचं ठरवते ते घडून येतच. मला माहिती आहे की तू खूप दुःख सोसत आहे. 1 महिना उलटून गेला तरी तुझ्या दुःखात काहीही कमी झाले नाही. जाणारा निघून जातो, पण मागे खूप आठवणी देऊन जातो. कार्तिकरावांना तू विसरू शकत नाही, हेही मला माहिती आहे. पण बाळा, जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. ते निघून गेले, पण तुझ्यासमोर अख्खं आयुष्य पडलं आहे. तुला असं सतत दुःखात आम्ही नाही ग पाहू शकत. तुला असं बघून आम्ही जिवंतपणे मरण यातना भोगत आहोत. बोलताना राजेशरावांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे ऐकताच सईचे हे डोळे पाणावले. बाबा प्लीज असं बोलू नका. मी तुम्हाला दुःखात नाही पाहू शकत. सई रडत म्हणाली, मला माहिती आहे पोरी, तुला खूप त्रास होत आहे. तुझं आमच्यावर खूप प्रेम आहे आणि आमचंही तुझ्यावर तेवढंच खूप प्रेम आहे. तू सुखी राहावी एवढंच आम्हाला वाटतं आणि तुझ्या सुखातच आमचं सुख आहे. तू आनंदी तर आम्ही आनंदी, आणि त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला आहे आणि मला खात्री आहे की आमच्या सुखासाठी तू हा निर्णय नक्कीच मान्य करशील. बाबा म्हणाले. सईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. बाळा सई, ऐकतेस ना बाबा काय म्हणत आहेत ते? आई म्हणाली. तिने मानेनेच होकार दर्शविला. आम्हाला असं वाटतं की तू आता तुझ्या आयुष्याला नवीन सुरुवात करावी.
तू कार्तिकरावांच्या भावासोबत लग्न करावंस. बाबा म्हणाले. तशी ती बाबांकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. बाबा, मी हे कसं? ती स्पष्ट बोलूही शकत नव्हती. एवढ्या तिच्या भावना दाटून आल्या होत्या. आईने तिला लगेच जवळ घेतलं. बेटा, कार्तिकरावांच्या आईबाबाला तुझी ही अवस्था बघवल्या नाही गेली आणि त्यामुळे त्यांनीच तुझा हात त्यांच्या लहान मुलासाठी मागितला आहे आणि आम्हालाही त्यांचं हे बोलणं पटलं, म्हणून आम्ही हा निर्णय तुझ्यासाठी घेतलाय. आई म्हणाली. पण सई म्हणाली. बाळा, आता कसलाही विचार करू नकोस. तुला आम्हाला सुखात पाहायचं आहे ना? बाबा म्हणाले. सईने मानेनेच होकार दिला. मग बाळा, तू या लग्नाला होकार दे, यानेच आम्हाला आनंद होईल. बाबा म्हणाले. तशी ती बाबांना मिठी मारत रडू लागली. तुमच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे बाबा, सई म्हणाली आणि ती ढसाढसा रडू लागली. आईबाबांना तिचा होकार ऐकून खूप आनंद झाला होता. त्यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले होते. माझी सई खरंच खूप समजदार आहे, बाबा तिला शांत करत म्हणाले. सायंकाळी राज ऑफिसमधून घरी परतला होता. ऑफिसमध्ये बरंच पेंडिंग काम करून तो थकला होता. आई बाबा हॉलमध्ये चहा घेत होते. अरे राज, ये, आज चहा तुझ्या आईने बनवला आहे. तुझ्या चहासारखा अप्रतिम तर नाही, पण बराच झाला आहे. त्याला दरवाजातून येताना बघून बाबा म्हणाले. आई, बाबा माझ्या चहाची तारीफच करत आहेत ना ग? राज हसत म्हणाला. अर्थातच, आई म्हणाली आणि तिघेही हसू लागले. चला, मी फ्रेश होऊन येतो. राज चहा घेऊन फ्रेश व्हायला निघून गेला. राज तयार तर होईल ना ग? बाबा म्हणाले. तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आई म्हणाली. आज मी राजच्या आवडीची पनीरची भाजी बनवते. आई म्हणाली. चल, आज मी तुला मदत करतो. बाबा म्हणाले. तशी आई हसली आणि दोघेही किचनमध्ये गेले. राज फ्रेश होऊन आला तर त्याला हॉलमध्ये बाबा दिसले नाही. तो किचनमध्ये आईजवळ गेला तर तिथे बाबांना भाजी बनवताना बघून तो अवाकच झाला. आई बाबा दोघेही हसत सोबत स्वयंपाक बनवत आहेत हे बघून त्याला खूप आनंद झाला होता. किती छान आहेत दोघेही, एकमेकांना किती समजून घेतात, किती प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर. दोघेही असेच नेहमी हसत राहा, राज मनातल्या मनात बोलत होता. तेवढ्यात आईची नजर राजवर गेली. अरे राज, बघ, तुझे बाबा तुझ्यासाठी तुझ्या आवडीची भाजी बनवत आहे. आई म्हणाली. हो ना बाबा, चक्क आज तुम्ही भाजी बनवत आहात? राज म्हणाला. मग माझ्या मुलासाठी मी एवढं करूच शकतो. एकदा माझ्या हातची भाजी खाऊन बघ, बोट चाकत राहशील. बाबा म्हणाले आणि तिघेही हसायला लागले. स्वयंपाक आटोपताच आईने तिघांनाही जेवायला वाढलं. तिघांनीही जेवण करायला सुरुवात केली. बाबा, काय अप्रतिम झाली हो भाजी. आज तर तुम्ही आईलाही बीट केलंत. एवढं चांगलं कुकिंग जमतं तुम्हाला? माहितीच नव्हतं मला. राज म्हणाला. अरे, मला तरी माहिती होऊ दिलं का यांनी? यांना वाटलं रोज यांना भाजी बनवावी लागेल की काय? आई म्हणाली. तिघेही हसायला लागले. पण आता आपण बाबांनाच बनवायला लावू बरं का भाजी? राज म्हणाला. बरं, करेल मी तेवढं तुमच्यासाठी. पण राज, तुलाही एक काम आमच्यासाठी करावं लागेल. बाबा म्हणाले. बाबा आणि आईने एकमेकांकडे पाहिलं. आईने डोळ्यांनीच बाबाला बोलायला धीर दिला. राजला मात्र काहीच माहिती नव्हतं की त्याला आता त्याचे बाबा काय करायला लावणार आहेत. तो हसूनच म्हणाला. अहो बाबा, तुम्ही सांगा फक्त, तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. राज म्हणाला.
आम्ही आज राजेशरावांकडे गेलो होतो. बाबा म्हणाले. अरे हो, मी विसरलोच. कसे आहेत ते? त्यांच्या घरचे कसे आहेत? राज म्हणाला. बरे आहेतही आणि नाही सुद्धा. ती पोर पार सुकून गेली आहे आणि तिला दुःखात बघून तिचे आई बाबा दुःखी आहेत. ते दाखवत जरी नसले तरी त्यांचे चेहरे सगळं सांगतात. बाबा म्हणाले. हे ऐकून राज थोडा दुःखी झाला. होईल बाबा सगळं ठीक, राज म्हणाला. नाही रे, सगळं ठीक कसं होणार? ते आपल्याला ठीक करावं लागेल, बाबा म्हणाले. आणि ते कसं? राज म्हणाला. त्या पोरीला दुःखातून बाहेर काढावं लागेल. ती बाहेर निघाली की तिचे आई बाबा आपोआप दुःखातून बाहेर पडतील. आणि तिला दुःखातून बाहेर काढायचं असेल तर तिचं लग्न करून द्यायला हवं. त्याने ती सगळं विसरून पुढे नवीन सुरुवात करू शकेल, बाबा म्हणाले. राज खूप दुःखी झाला होता. खरंय बाबा, त्यांना यातून बाहेर निघायलाच हवं. शेवटी एवढं मोठं आयुष्य पडलं आहे त्यांच्यासमोर, राज म्हणाला. बाबांनी डोळ्यांनीच आईला इशारा केला. इशारा समजताच आईने बोलायला सुरुवात केली. राज, तू म्हणाला होतास ना, तू आमच्यासाठी काहीही करायला तयार आहेस? आई म्हणाली. हो ग, बोल ना, काय करायचं आहे? राज म्हणाला. त्या मुलीशी लग्न, आई म्हणाली. तसा राज आश्चर्याने त्याच्या आईकडे पाहू लागला. तो एकदम शॉकच झाला होता. आता काय बोलावं हे त्याला कळतच नव्हतं. आई, काहीही काय मस्करी करतेस? राज म्हणाला. मस्करी नाही राज, मी खरं तेच बोलते, आई म्हणाली. त्याचा चेहरा पार उतरला होता. अगं पण त्या माझ्या होणाऱ्या वहिनी होत्या, राज म्हणाला. वहिनी होती, झाली तर नाही ना, आई म्हणाली. अगं पण, राज म्हणाला. बाळा, आम्हाला कळतंय, असा निर्णय घेणं खरंच कठीण असतं. पण विश्वास ठेव, आम्ही तुझे आई बाबा आहोत. तुझं भलंच व्हावं असंच आम्हाला वाटतं आणि तुझ्या भल्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे, आई म्हणाली. राज, तुला न विचारता आम्ही त्यांना लग्नासाठी विचारून आलो आहे. त्यांनी होकार दिला आहे. आम्ही तुला एकदा विचारायला हवं होतं, त्यासाठी आम्हाला माफ कर, बाबा म्हणाले. बाबा, असं काही नका ना बोलू, प्लीज, राज म्हणाला. पाहिलंस, आपला राज आपल्या शब्दाबाहेर नाही, बाबा आईकडे बघत म्हणाले. राजला आता काय करावं काहीच समजत नव्हतं. तो विचारात हरवून गेला होता. राज, राज, आई त्याला खांद्यावर हात ठेवून आवाज देऊ लागली. तसा तो भानावर आला. राज म्हणाला. अरे, कुठे हरवला आहेस? करशील ना बाळा आमच्यासाठी एवढं, आई म्हणाली. आईचा निरागस चेहरा पाहून त्याने मानेनेच होकार दिला. आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.